तर हॅलो एव्हरीवन, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं मार्किंग कसं करायचं हे आपण शिकणार आहोत। बघा, आपल्या चॅनलवरती सध्या ब्लाउज मास्टरी कोर्स सुरू आहे आणि त्यामध्ये आपण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचे सगळे ब्लाउज आपण स्टेप बाय स्टेप शिकत आहोत। तर आपला वन टक्स ब्लाउजचं पूर्ण मार्किंग आपण शिकलेलो आहोत। तर आता आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं मार्किंग कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। तर तुमची साईज कुठलीही असू द्या, अगदी लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत सगळ्यांनी माझ्यासोबतच मार्किंग करायला सुरुवात करायची आहे, कारण सगळ्यांसाठी सेमच मेथड असणार आहे मार्किंग करायची। आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या साईज नुसार बदल करायचे आहेत तर त्या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मार्किंग करत असताना सांगणार आहे आणि तुम्हाला सुद्धा त्याप्रमाणे बदल करून मग मार्किंग करायचं आहे। त्यामुळे माझी साईज 32 आहे तर मी कसं मार्किंग करणार, माझं साईज 35 आहे तर मी कसं मार्किंग करणार, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीच नाही, तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत मार्किंग करायला सुरुवात करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे बॉडी मेजरमेंट म्हणजे तुमच्याकडे परफेक्ट असं बॉडी मेजरमेंट, अंगावरचं माप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि जर तुम्हाला अंगावरचं माप कसं घ्यायचं हे माहित नसेल तर त्याच्यासाठी एक सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे, त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या अंगावरचं माप घ्यायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं मार्किंग करायला सुरुवात करायची आहे। तर बघा, माप जे आहे अंगावरचं ते तुम्हाला अगदी अॅक्युरेट घ्यायचं आहे, तरच तुमच्या ब्लाउजचं मार्किंग आणि फायनल फिटिंग जे आहे तर ते तुमचं व्यवस्थित बसणार आहे। चला तर मग सुरू करूयात प्रिन्सेस कट ब्लाउजचं मार्किंग कसं करायचं। तर इथं मार्किंग करण्यासाठी मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे। तर तुम्हाला सुद्धा सुरुवातीला पेपरवरतीच मार्किंग करायचं आहे। पेपरवरती पॅटर्न काढून मगच आपण त्याचं कपड्यावरती ठेवून कटिंग करत असतो। तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी इथं कार्डशीट पेपर घेतलाय आणि त्या कार्डशीट पेपरला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचंय। तर असा फोल्ड करून झाल्याच्या नंतर आपल्याला बंद बाजू जी आहे तर ती आपल्याला आपल्या साईडने ठेवायची आणि ही ओपन साईड जी आहे तर ती आपल्याला समोरच्या साईडने ठेवायची। सगळ्यात आधी मी वरच्या साईडला एक सरळ लाईन ओढून घेणार आहे। वरची साईड म्हणजे आपली हाताची डावी बाजू आहे आणि खालची साईड म्हणजे आपली उजवी साईड। आपल्याला इकडून खाली असंच मार्किंग करत जायचं असतं। बघा, तुमचा कुठलाही ब्लाउज असू द्या तर सगळ्यात आधी आपण मार्किंग करत असताना आपण पाठीमागच्या भागाचं मार्किंग करत असतो आणि मग नंतर आपण पुढच्या भागाचं मार्किंग करत असतो। तर आपण सध्या मागच्या भागाचं अगोदर मार्किंग करून घेणार आहोत। तर बघा, सगळ्यात आधी मी इथं काय केलं, इथं सरळ लाईन ओढून घेतली। आता बघा, जर आपला पाठीमागचा भाग जरी असला आता आपण पाठीमागच्या भागाचं मार्किंग करत असलो तरी सुद्धा आपल्याला उंची जी आहे तर ती आपल्याला पुढचीच उंची टाकायची आहे। दोन्ही पार्ट मध्ये आपल्याला पुढचीच उंची वापरायची आहे। अंगावरचं माप घेताना आपण पुढच्या साईडची जी उंची घेतलेली आहे तर त्याच उंचीचं मार्किंग आपल्याला पाठीमागच्या भागावर पण आणि पुढच्या भागावर पण करायचं असतं। तर बघा, माझ्या पुढची उंची पूर्ण उंची आहे 15 इंच, तर मी त्याच्यामध्ये 1 इंच वाढवणार आहे। तर तुम्हाला सुद्धा तुमच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवून इथं मार्किंग करायचंय आणि खालच्या साईडला एक सरळ लाईन ओढायची। आता त्याच्यानंतर आपल्याला बंद बाजूकडून म्हणजेच ही बंद बाजू आहे तर त्या बंद बाजूकडून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचंय आणि हे 2.5 इंचाचं मार्किंग तुमची कुठलीही साईज असू द्या सगळ्यांसाठी फिक्स आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपली फुल शोल्डर बघायची। फुल शोल्डर मधून फुल शोल्डर किती आहे तर या ठिकाणी माझी फुल शोल्डर आहे 15 इंच। तर 15 इंचाचं मी अर्ध करणार आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फुल शोल्डरचा अर्ध करायचा आहे आणि बघायचं आहे किती येते। तर माझं आलेलं आहे या ठिकाणी 7.5 इंच। तर मी बंद बाजूकडून पुढच्या साईडला वरच्या लाईन वरती मी तर मार्किंग करणार आहे 7.5 वरती। नंतर आपल्याला इथून खाली 1 इंचाचं मार्किंग करायचंय आणि हे पण मार्किंग सगळ्या साईजसाठी फिक्स आहे, 1 इंच डाऊन। आता त्याच्यानंतर या 2.5 इंचाचं मार्किंग आणि 1 इंच डाऊन गेलेलो तर त्या दोन लाईन जोडून आपल्याला एक क्रॉस लाईन ओढायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोंड्याचा आकार काढायचा आहे, म्हणजे इथं मोंडा काढायचा आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला इथं आर्म होलचं म्हणजेच मोंड्याचं मार्किंग करायचं आहे। तर ते आपण कसं करणार तर त्याच्यासाठी आपल्याकडे चार्ट आहे। तर सगळ्यात आधी आर्म होलचा चार्ट बघायचा आहे आपल्याला। पण तो कुठला चार्ट बघणार तुम्ही, पॅक नेकचा बघणार का डीप नेकचा बघणार? तर तुम्हाला तुमचा ब्लाउजचा गळा कसा आहे तर तो आधी चेक करायचा आहे।
तुमच्या ब्लाऊजचा गळा जर डीप असेल तर तुम्हाला डीप नेक आर्म होल मार्क त्याचा चार्ट बघायचा आहे। आणि जर तुमचा गळा पॅक असेल म्हणजेच तुम्ही प्रिन्सेस कट मध्येच पॅक नेक ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला पॅक नेक आर्म होल मार्क हा चार्ट बघायचा आहे। तर आजच्या ब्लाऊज मध्ये आपण दोन्ही ब्लाऊजचे गळे पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही गळे आपण डीप ठेवणार आहोत, म्हणजेच असे खोलून ठेवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला डीप नेक ब्लाऊजचा चार्ट बघावा लागेल। तर बघा डीप नेक आर्म होल मार्क, तर हे आर्म होल मार्कचा चार्ट आहे। तर तुम्ही तुमची साईज कुठलीही असू द्या, ह्या चार्ट मध्ये तुम्हाला 28 पासून ते 50 पर्यंत सगळ्या साईजचं तुम्हाला आर्म होलचं मार्किंग तुम्हाला दिलेलं आहे। तर या चार्ट मध्ये तुम्हाला सगळ्यात आधी चेक करायचे तुमची चेस्ट किती आहे। बघा इथं चेस्ट लिहिले, चेस्ट बरोबर मार्क केले। तर या ठिकाणी ह्या साईडला सगळ्या तुमच्या चेस्ट आहेत। तर तुम्हाला या ठिकाणी चेक करायचे तुमची चेस्ट कुठल्या लाईन मध्ये येते। तर बघा माझी चेस्ट या ठिकाणी 35 इंच आहे। तर बघा माझी 35 इंच आहे, तर 35 इंच बरोबर 6.25 6.25 च्या वर एक लाईन, तर हा अंक आहे। तर मी तेवढं मार्किंग करणार। तसंच तुम्हाला पण चेक करायचे तुमची चेस्ट किती आहे। तर तुमची चेस्ट 38 असेल 38.5 तर तुम्हाला 7 इंचाचं मार्किंग करावं लागेल। जर तुमची चेस्ट 40 असेल तर तुम्हाला 7 च्या वर एक लाईन असं मार्किंग करावं लागेल। तर बघा आता माझी चेस्ट आहे 35 तर 6.25 च्या वर एक लाईन। तर हे मार्किंग कुठं करायचं, तर आपण हे 1 इंच डाऊन आलो आहोत खाली, तर तिथून अशा प्रकारे टेप ठेवायचा आहे आणि तिथून खाली तुम्हाला हे आर्म होलचं मोंड्याचं मार्किंग करायचंय। म्हणजेच बघा माझं किती आहे 6.25 च्या वर एक लाईन। तुम्हाला तुमचं जेवढं मार्किंग आलंय तर तेवढं तुम्हाला इथं मार्किंग करायचंय आणि ह्या पॉइंट जवळ तुम्हाला एक लाईन ओढून घ्यायची आणि ही लाईन तुम्हाला अशी अर्धीच ओढायची आहे, पूर्ण नाही ओढायची। तर आता ही लाईन आपली जी आहे तर ती चेस्ट लाईन झाली। तर ह्या लाईन वरती आपल्याला आपल्या छातीचं मार्किंग करायचं असतं। तर बघा ज्यावेळेस आपला गळा जो आहे ना तर तो खूप डीप असतो आणि डीप असल्यावर काय होते अशा प्रकारे डीप असतो, तर त्यावेळेस ही जी आपला बेल्ट राहतो खाली तर तो बेल्ट किती आहे तो आधी आपल्याला बघायचा आहे। तर तुमचा बेल्ट जर या ठिकाणी समजा 2 इंच 1.5 इंच 1 इंच किंवा मग कधी कधी कसं असतं पूर्णच आपला हा जो गळा आहे तो असा ओपन राहतो आणि इथं आपल्याला अशा आपण नॉट्स वगैरे लावतो। तर त्यावेळेस पण कसं मार्किंग, म्हणजे त्यावेळेस पण आपल्याला छातीमध्ये आपल्याला काय करावं लागतं, छाती भागिले 4 परत त्याच्यातून वजा अर्धा इंच करावं लागतं। ज्यावेळेस आपला गळा 0 पासून ते 2 इंचापर्यंत असेल आपला बेल्ट तर आपल्याला काय करावं लागते छाती भागिले 4 वजा अर्धा इंच चार्ट आहे। जर तुम्ही तो चार्टच लिहून ठेवला तर तुम्हाला प्रत्येक वेळेस मार्किंग करताना विसरणार नाही आणि लक्षात ठेवायला पण सोपं जाईल। तर बघा या चार्ट मध्ये मी व्यवस्थित लिहिलेलं आहे। जर बघा या ठिकाणी या डायग्राम मध्ये किती आहे आपला बेल्ट 2 इंचाचा बेल्ट आहे। तर 2 इंचाचा बेल्ट आहे म्हटल्यावर आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल, म्हणजेच काय छाती भागिले 4 वजा अर्धा इंच। म्हणजे इथं बेल्ट बरोबर किती आहे 0 ते 2 इंच, म्हणजे 2 इंचाच्या आत जर हा बेल्ट असेल तर आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल। त्याच्यानंतर आपला 2 च्या नंतर म्हणजे 2.25 ते 4.75 पर्यंत बेल्ट असेल हा बेल्ट तर आपल्याला छाती भागिले 4 हे सूत्र वापरावं लागेल। आणि नंतर हा जो बेल्ट आहे तर तो बेल्ट आपला 5 पासून पुढे असेल, म्हणजेच खूप मोठा असतो, गळा छोटा असतो आणि हा जो बेल्ट आहे पाठीचा तो मोठा असतो। तर त्यावेळेस आपल्याला गळा इथं काखेत वगैरे फिट व्हायला बघतो ब्लाऊज, तर तो फिट टाईट होऊ नये म्हणून आपल्याला इथं लुजिंग ऍड करावं लागतं। जसं आपण पॅक नेक मध्ये 2.5 इंच लुजिंग ऍड करतो तसं आपल्याला डीप नेक मध्ये पण गळा जो आहे तो आपला जास्त डीप नसेल तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये पण लुजिंग ऍड करावं लागते। पण पॅक नेक एवढी जास्त न करता आपल्याला इथं 1 इंचाची लुजिंग ऍड करायची आहे। म्हणजे बघा ज्यावेळेस आपला गळा जो आहे तर तो जास्त डीप नसतो आणि हा जो बेल्ट आहे तर तो मोठा असतो, म्हणजे किती तर 5 ते 6.75 पर्यंत असेल तर आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे। म्हणजे छातीमध्ये 1 इंच वाढवायचंय आणि परत त्याचा चौथा भाग करायचा आहे। तर हा चार्ट तुम्ही लिहून घेऊ शकता। तर आता बघा आपल्या आजच्या भागामध्ये आपण बेल्ट जो आहे तो आपण कमीच ठेवून बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कितीही आपला गळा जो आहे तो डीप असला तरी सुद्धा आपल्या ब्लाऊजची फिटिंग ही कशी बसते ती। तर आता आपल्याला आपले शोल्डर आपला बेल्ट जो आहे तो 2 इंचाचा बेल्ट आहे म्हणून आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल। बघा काय छाती भागिले 4 वजा अर्धा इंच। तर कसं करणार, आता माझी चेस्ट आहे 35 इंच तर मी 35 मध्ये 35 भागिले 4 करणार, म्हणजे 35 चा चौथा भाग करणार 8.75 आले।
तर आता ह्या 8.75 मधून आपल्याला परत वजा अर्धा इंच करायचंय, म्हणजेच आपण त्यातनं अर्धा इंच कमी करणार, म्हणजेच 1 2 3 4 किती आलं 8.25 आलं. हे आपण टेपवरच्या छोट्या छोट्या 4 लाईन वजा केल्या. 4 लाईन म्हणजेच अर्धा इंच असतं आपलं आणि 2 लाईन म्हणजे 0.25 असतं. तर बघा अर्धा इंच वजा केल्यावर आलं आपलं 8.25 म्हणजेच 8.25. तर हे मार्किंग आता आपल्याला चेस्ट लाईन वरती करायचंय. तर चेस्ट लाईन वरती बंद बाजूकडून 8.25चं मार्किंग करायचं इथं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे. इथं तुम्ही 1 इंच 1.5 इंच 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. आता इथं मोंड्याचा आकार काढायचा आहे, पण त्याच्या पण आधी आपल्याला इथं शोल्डर मायनस करायला लागते, कारण आपली शोल्डर जी आहे तर ती आपला डीप नेक असल्यामुळं, एवढा डीप नेक असल्यामुळे आपली ही शोल्डर अशी खाली उतरू नये म्हणून आपल्याला इथून शोल्डर मायनस करावं लागते आणि अशा आकार द्यावा लागतो. ही जर मायनस केली तर आपला गळा जो आहे तो खाली उतरत नाही. तर ते शोल्डर मायनस कसं करायचं तर ते आता आपण बघूयात. बघा त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याकडे कुठली कुठली माप असले पाहिजेत. तर बघा हे सगळे आपले शोल्डर मायनस चार्ट आहेत. तर असे शोल्डर मायनस चार्ट 6 आहेत आणि ह्या सगळ्या चार्टचा फोटो आणि हा चार्ट कसे वाचायचे याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही याच्यानंतर तुम्ही तो पण व्हिडिओ एकदा बघू शकता, म्हणजे तुमचे ह्या चार्टशी रिलेटेड कुठलाही प्रश्न तुम्हाला राहणार नाही. तर बघा असे 6 चार्ट आहेत शोल्डर मायनस चार्टचे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, इथं वरच्या साईडला रेडी शोल्डर दिली. तर आधी आपल्याला बघायचे आपले रेडी शोल्डर किती. तर या ठिकाणी माझी रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. तर मी 2.5 इंचाचा चार्ट बाजूला काढणार. म्हणजेच बघा ह्या चार्टमध्ये आपला 2.5 इंच नाही म्हणून हा चार्ट येत नाही आपला. तर त्याच्यानंतर बघा रेडी शोल्डर 2, 2.25, 2.5 आणि 2.25 आहे. तर म्हणजेच आपला 2.5 इंच इथं आहे. म्हणजे हा चार्ट आजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला हा चार्ट वापरायचा आहे. तर आपण बघा 1 इंच 1.25 इंच अशा सगळ्या शोल्डरसाठी अर्ध्या इंचापासून ते 4.75 पर्यंतच्या शोल्डरसाठी सगळे चार्ट दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी. तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे, शोल्डर मायनस चार्ट कसा वाचायचा तो व्हिडिओ. तर बघा अशा प्रकारे हा चार्ट मी सिलेक्ट केलाय. तर हा चार्ट बघण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याकडे कुठले कुठले मार्किंग पाहिजेत, रेडी शोल्डर, त्याच्यानंतर नेक शेप, गळ्याचा आकार आणि नेक डीप. तर बघा रेडी शोल्डर तर आपली 2.5 इंच आहे. मागचा गळ्याचा आकार आपला गोल आहे आणि गळ्याची उंची जी आहे तर बघा आता आपली बेल्ट आपण किती ठरवलाय 2 इंचाचा बेल्ट ठरवलाय आणि पाठीमागची उंची माझी आहे 13.5. तर 13.5 2 इंच वजा केल्यावर किती राहते तर 11.5 राहते. म्हणजे आपला पाठीमागचा गळा किती 11.5. अशा प्रकारे आपली ही 3 माप आपल्याकडे सगळ्यात आधी आपण साईडला लिहून काढायचे हा चार्ट बघण्यासाठी. तर बघा रेडी शोल्डर तर 2.5 इंच आहे. तर तो आपण 2.5 इंचाचा चार्ट सिलेक्ट करण्यासाठी बघितलेला आहे. तर ह्या मार्किंगचं काम झालंय आपलं. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय, गळ्याचा आकार बघायचा आहे म्हणजेच नेक शेप. तर या ठिकाणी आपले सगळे नेक शेप दिलेले आहेत गळ्याचे आकार. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचंय राऊंड शेप म्हणजेच गोल गळा कुठे आहे. तर बघा या ठिकाणी इथं आहे राऊंड नेक, म्हणजेच आपल्याला ही आडवी लाईन चेक करायची. आता ही आडवी लाईन सिलेक्ट केल्यानंतर आपलं हे काम ह्या मार्किंगचं काम झालंय. आता आपल्याला काय चेक करायचंय नेक डीप. तर नेक डीप आहे आपला 11.5. तर आपल्याला या ठिकाणी वरच्या साईडला सगळे गळे दिलेले आहेत. बघ 5.5 पासून ते 6.25 असेल तर तुम्हाला ही उभी लाईन चेक करायची. आता आपल्याला गळ्यासाठी नेक डीप साठी उभी लाईन आणि गळ्याच्या आकारासाठी आडवी लाईन असं चेक करायचं. तर बघा आपला गळा किती आहे 11.5 आहे. तर बघा 9 ते 10.75 ह्या लाईन मध्ये येत नाही. तर 11 ते प्लस 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 म्हणजेच 11, 11.5, 12 तुमचा जेवढा गळा असेल तर ते तुम्हाला ह्या लाईन मध्ये चेक करायचे. तर म्हणजेच आपला कुठला येणार 11.5 आहे म्हणल्यावर 11 पेक्षा जास्त ही लाईन येते. तर आता ही उभी लाईन आणि गोल गळ्याची आडवी लाईन किती आले 3.5 आले. तर हे 3.5 आपल्याला वजा करायचंय. तर ते आपण कशातून वजा करणार तर आपली फुल शोल्डर मधून आपण हे वजा करणार. तर आपली फुल शोल्डर किती आहे आधी बघायचं. तर माझी फुल शोल्डर या ठिकाणी आहे 15 इंच. तुम्हाला तुमची शोल्डर घ्यायची आहे 14, 14.5, 15, 16, 17. तुमची फुल शोल्डर किती आहे तर त्याच्यातून तुम्हाला जेवढं तुमचं मायनस आले तर ते वजा करायचंय. आता इथं माझं मायनस आले 3.5 इंच. तर बघा 1 इंच, 2 इंच, 3 इंच आणि अर्धा म्हणजे 3.5 इंच आपण पूर्ण वजा केलं त्याच्यातून. आणि त्याला आपण आता आणि त्याचं पुन्हा आपल्याला अर्ध करायचंय. किती येते 3.5 5.75. तर किती येते 5.75 आले. तर हे 5.75 आपल्याला ही जी आपली क्रॉस लाईन आहे तर त्या क्रॉस लाईन वरती आपल्याला 5.75चं मार्किंग करायचंय. माझं 5.75 आले, तुमचं
वेगळंही येऊ शकतं. तुम्हाला या ठिकाणी तुमचं रेडी शोल्डर किती आहे तर ते चेक करायचंय. या ठिकाणी मी ह्या क्रॉस लाईन वरती असा टेप ठेवून 5.75 वरती मार्किंग केले. सेम तसंच मार्किंग आपल्याला चेस्ट लाईन वर पण करायचंय 5.75. आणि आता आपल्याला इथं सरळ लाईन ओढून घ्यायची. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉस मार्क करायचा असतो. हा चार्ट पण लिहून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आपल्याला क्रॉस मार्क करायचंय, इथला क्रॉस मार्क करायचंय बघा, मोंडा क्रॉस मार्क हा चार्ट आहे. तर तुम्ही ह्या चार्ट मध्ये बघून पण मार्किंग करू शकता. बघा तुमची चेस्ट बघायची, छाती बघायची किती आहे आणि छातीनुसार तुम्हाला इथं मार्किंग करायचे. तर माझी छाती आहे 35 इंच, तर माझी ह्या लाईन मध्ये येते. तर पुढच्या भागाला 0.75 आणि पाठीमागच्या भागाला 1 इंच. तर आपल्याला इथं 1 इंचावरती मार्किंग करायचंय क्रॉस मार्कचं. तर या ठिकाणी असं मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण फ्रेंच कर्व वापरूत आणि फ्रेंच कर्वचा वापर करून आपण इथं आकार देऊन घेऊ. तर अशा प्रकारे आपला मोंडा काढून झालेला आहे. एवढी शोल्डर आपण मायनस केलेली आहे. जेवढा तुमचा गळा डीप असेल तर तेवढं तुमचं इथं मायनस होणार आहे. जेवढा गळा तुमचा वर पॅक होत जाईल तसं तसं तुमचं हे मायनस पण कमी कमी होत जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चार्ट मध्ये बघून हे शोल्डर जे आहे तर ते तुम्हाला मायनस करायचंय मार्किंग. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली कमरेचं मार्किंग करायचं आहे या लाईन वरती. तर इथं डायरेक्ट आपल्याला कमरेचा चौथा भाग करायचा आहे, वेस्टचा चौथा भाग करायचा आहे. तर या ठिकाणी माझी वेस्ट म्हणजे माझी कंबर आहे 28 इंच, 28. तर 28चा मी चौथा भाग करणार. तर 28चा चौथा भाग होते 7 इंच. तर मी इथं बंद बाजूकडून 7 इंचावरती इथं मी मार्किंग करणार. तिथून पुढे मी 1.5 इंच शिलाई माया आणि आपली हे जे दोन लाईन, हे जे दोन मार्किंग केलेत आपण, तर ते आपल्याला जोडून घ्यायचे. अशा प्रकारे. तर बघा ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजचा डीप नेक असतो तर त्यावेळेस आपल्याला वरच्या साईडनी पण गळा मायनस करायचा असतो. का मायनस करायचा असतो? शोल्डर खाली शोल्डर जर आहे तर ते आपली शोल्डर खाली गळू नये म्हणून आपण ह्या साईडनं मायनस केलं. शोल्डर गळू नये खाली म्हणून आणि असं मायनस करून आपण ह्या एवढा पार्ट आपण मायनस केला. पण आपला गळा जो आहे तर तो लूज होऊ नये म्हणून बघा इथं लूज होतो किंवा इथं अशा घड्या पडतात आपल्या अशा. तर ह्या सगळ्या घड्या पडू नये म्हणून आपल्याला वरून पण शोल्डर मायनस करायचे असते. बघा ज्यावेळेस आपण अंगात ब्लाऊज घालतो तर त्यावेळेस आपल्याला हा गळा जो आहे तो लूज होतो. तर लूज होतो म्हणून आपण काय करतो, वरून शोल्डर टाचून देतो, अर्धा इंच वगैरे शोल्डर टाचून देतो. तर ती शोल्डर जी आहे तर ती नंतर टाचण्यापेक्षा जर आपण मार्किंग करतानाच वरून मायनस केलं तर आपल्याला शोल्डर गळण्याचा किंवा गळा लूज होण्याचा किंवा इथं वगैरे अशा आपल्या म्हणजे घड्या येणारच नाहीत. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर ते मायनस कसं करायचं, तर बघा ही जी वरची सरळ लाईन आणि ही आपण मायनस केलेलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला किती अंतर आहे ते मोजायचे. तर बघा किती आहे, अर्ध्या इंचाच्या वर 1 लाईन. तर तेवढंच मार्किंग आपल्याला इथं करायचंय. बंद बाजूच्या साईडला अर्ध्या इंचाच्या वर 1 लाईन आणि आपल्याला इथं सरळ लाईन ओढून घ्यायची. म्हणजेच आपण इथं काय केलंय, वरच्या साईडचं मायनस केलेलं आहे पूर्ण. आता बघा इथून खाली आपल्याला गळा चेक करायचा आहे. आपला किती आहे, 11.5 आहे आपला गळा. तर 11.5 इथं येते. सध्या एक डॉट द्यायचंय फक्त आपल्याला, खूप जास्त मार्किंग नाही करायचं. 11.5 इथं आहे. आणि ही जी आपली चेस्ट लाईन आहे तर त्या चेस्ट लाईनच्या वरती आपल्याला अर्ध्या इंचावरती मार्किंग करायचंय आणि तिथं आपल्याला अशी पट्टी ठेवायची. बघा आता हे पट्टी जिथे ठेवली आपण तर त्या पट्टीपेक्षा पट्टीच्या खालच्या साईडला जर तुमचा गळा असेल तर तुम्हाला वरून आणखी अर्धा इंच मायनस करायचंय. आणि ह्या पट्टीच्या जर वर तुमचा गळा असेल तर तुम्हाला इथं अजून मायनस करायची गरज नाही. तर बघा या ठिकाणी 11.5 माझा गळा आहे पाठीमागचा, तर माझा इथं आहे म्हणजेच ह्या पट्टीच्या खाली आहे. तर मी इथं अजून अर्धा इंच वरून मायनस करणार आहे. अर्ध्या वरून सरळ लाईन पासून खाली मी अर्ध्या इंचावरती मार्किंग करणार आहे. आणि वरच्या साईडनं आणखी अर्धा इंच मी मायनस करणार आहे. म्हणजे आपण हे तर मायनस केलंच, पण नंतर अजून आणखी आपला जास्त डीप असल्यामुळे गळा अजून अर्धा इंच आपण मायनस केलं. तर बघा हे एवढं जर आपण उंचीमधून मायनस केलेलं आहे तर बघा आपण मार्किंग करतानाच आपण पुढची उंची घेतली होती. आपली मागची उंची किती होती, 13.5 आणि पुढची होती 15. म्हणजेच पुढची उंची जास्त होती आपली, तर ही आपली आपोआप वरून मायनस होते आणि आपली उंची जी आहे तर ती आपल्याला मिळते. आणि ज्यावेळेस आपला डीप नेक असतो तर त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच 1 इंच उंची ब्लाऊजची कमी जरी आली, कटिंग करत असताना जरी कमी मिळाली तरी सुद्धा तो ब्लाऊज तुम्हाला अंगात घातल्याच्या नंतर अगदी व्यवस्थित आणि जिथं पाहिजे तिथंच तुमची उंची ब्लाऊजची मिळते तुम्हाला. आणि जर तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझ्या ब्लाऊजची उंची जी आहे ती कमीच होत आहे
तर ती कमी होण्याची कारण मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. एक तर तुम्ही तुमचं अंगावरचं माप जे आहे तर ते माप घेत असताना तुम्ही उंची कमी मोजण्यात आली असणार आहे तुमची. त्यामुळे काय करायचं, सगळ्यात आधी तुम्हाला बेल्ट लावून घ्यायचंय कमरेला जिथं तुम्हाला उंची पाहिजे तिथं, आणि तुम्हाला तिथं अॅक्युरेट उंचीचं माप घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला मार्किंग करत असताना सुरुवातीलाच तुमच्या अंगावरचं माप घेतानाच उंची तुम्हाला थोडीशी वाढवून घ्यायची. जर तुम्हाला ब्लाऊजची उंची शॉर्ट होत असेल शिवल्याच्या नंतर तर, आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुमची आता समजा माझी या ब्लाऊज मध्ये गळ्याची उंची जी पाठीमागच्या भागाची उंची आहे 13.5, आणि जर मला या ब्लाऊज मध्ये ह्या पार्ट मध्ये जर मला 13 इंच मिळत असेल तर अर्ध्या इंचाचा फरक जर असेल तर डीप नेक असल्यावर तेवढा फरक, तो फरक अंगात घातल्याच्या नंतर आपल्याला तो ब्लाऊज 13.5 वरतीच बसतो. कारण जो आपला डीप नेक आहे तर तो अगदी टाईट होतो, आणि टाईट बसल्यामुळे तो आपल्याला उंची जिथं पाहिजे तिथंच येतो. तर अशा प्रकारे आपला पाठीमागचा भाग सध्या तरी झालेला आहे. गळ्याचा जो आकार आहे तर तो आपण पुढचा भाग मार्किंग केल्याच्या नंतर आपण गळ्याचा गळा आपण कट करणार आहोत. तर आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करायला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी असा चार्ट फोल्ड करणार आहे. सगळ्यात आधी पुढच्या भागाचं मार्किंग करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथं वरच्या साईडला एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. ही लाईन ओढल्याच्या नंतर आपल्याला इथं फुल शोल्डरचा अर्ध करून मार्किंग करणार आहे. तर माझ्या या ठिकाणी फुल शोल्डर आहे 15 इंच, तर 15 इंचाचा अर्ध होतोय 7.5 इंच. तर इथं मी 7.5 वरती मार्किंग करणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बंद बाजूकडून 2.5 इंचाचं मार्किंग, आणि हे 2.5 इंचाचं मार्किंग सगळ्या साईडसाठी फिक्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच खाली यायचंय डाऊन, आणि हे पण मार्किंग सगळ्या साईडसाठी फिक्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे. बघा, जसं आपण पाठीमागच्या भागामध्ये आपण मोंड्याचं मार्किंग करण्यासाठी चार्ट बघितला होता, तर ते मार्किंग किती आहे, आता आपल्याला दोन्ही साईडचे गळे आपले डीप आहेत म्हणल्यावर आपल्याला दोन्ही साईड पुढच्या पण भागात आपल्याला डीप नेकचा चार्ट बघावा लागेल. बघा, डीप नेक आर्महोल मार्क तर किती आहे, 35 इंच आहे माझी छाती. तर मग मला किती मार्क करावा लागेल, 6.25 च्या वर एक लाईन. तुम्हाला तुमचं जेवढं मार्किंग येत आहे तर तेवढं तुम्हाला मार्किंग करायचं आहे. तर या ठिकाणी मी हे जे 1 इंच डाऊन आलो आपण तिथून खाली 6.25 च्या वर एक लाईन एवढं मार्किंग करणार आहे, आणि तिथं मी एक लाईन ओढून घेणार आहे. आता आपला भाग कुठला चालू आहे, आता आपला भाग पुढचा चालू आहे. तर हे पुढच्या भागाला आपलं मार्किंग कसं करायचंय तर हे आता तुम्हाला लक्षात घ्यायचंय. कारण पाठीमागच्या भागात आणि पुढच्या भागामध्ये थोडासे चेंजेस आहेत मार्किंग करण्यामध्ये. खूप जास्त चेंजेस नाहीत, थोडे थोडे चेंजेस आहेत, थोडे थोडे बदल आहेत, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा, आता या ठिकाणी आपल्याला ही झाली आपली छातीची लाईन. इथं आपल्याला छातीचं मार्किंग करायचं असते. तर बघा, छातीचं मार्किंग करताना आपल्याला पुढच्या भागावरती फिक्स सूत्र आहे आपलं. काय आहे, छातीमध्ये अधिक 1.5 इंच आणि परत त्याला चौथा भाग. हे आपलं पुढच्या भागाचं सूत्र आहे छातीचं मार्किंग करण्यासाठी. तर माझी छाती किती आहे, 35 इंच आहे. तुम्हाला तुमच्या छातीचं सेम असंच मोजायचं आहे. बघा, तर 35 इंचामध्ये आपण 1.5 इंच वाढवणार आहेत. तर म्हणजेच 1 इंच आणि अर्धा इंच किती आलं, 35 मध्ये 1.5 इंच वाढवले तर वाढवून 36.5 आले. तर 36.5चं आपल्याला परत चौथा भाग करायचा आहे. 9 इंचाच्या वर एक लाईन आले. काय केलं आपण, छातीमध्ये 1.5 इंच वाढवलं आणि त्याचा परत चौथा भाग केला, आणि जेवढं उत्तर येते तुमचं, म्हणजेच इथं माझं 9 इंचाच्या वर एक लाईन आले, ते बंद बाजूकडून आपल्याला छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचे त्याचं. आणि हे मार्किंग झाल्यानंतर तिथून पुढे आपल्याला 1.5 इंचाची शिलाई माया ठेवायची अशा प्रकारे. तर बघा, ज्या पद्धतीने आपण पाठीमागच्या भागामध्ये शोल्डर मायनस चार्ट बघितला होता तसंच आपल्याला पुढच्या भागासाठी सुद्धा आपल्याला बघावा लागतो. तर त्याच्यासाठी सुद्धा सेम आपल्याला रेडी शोल्डर, नेक शेप, नेक डीप ही 3 माप बाजू साईडला लिहून काढायचे. तर बघा, आपला पुढचा भाग आहे तर आपल्याला रेडी शोल्डर तर 2.5 इंच असणार आहे, म्हणजे आपल्याला हा चार्ट बघावा लागणार आहे. पण आता आपल्याला पुढचा गळा जो आहे तो आता मला चौकोनी ठेवायचा आहे. आता या ब्लाऊज साठी आपण पुढचा गळा चौकोनी ठेवणार आहे. तुम्हाला तुमचा गळा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता. आणि नंतर पुढच्या गळ्याची नेक डीप पण आपली एवढी जास्त नसणार आहे. आता पुढच्या गळ्याचा नेक डीप आहे माझा 5.5 इंच, गळा आहे चौकोनी. तर मी कसा चेक करणार, चौकोनी गळा कुठे येते बघणार. चौकोनी गळा इथं आहे, आणि चौकोनी गळा असल्यावर आणि मला पुढच्या गळ्याची उंची ठेवायची 5.5, तर इथं आहे 5.5, म्हणजेच आपल्याला किती मायनस होते, 1.5 इंच. तर हे 1.5 इंच आपण फुल शोल्डर मधून मायनस करणार आहे. फुल शोल्डर किती आहे माझी, 15 इंच. तर त्याच्यातून मी 1.5 इंच वजा करणार आहे.
पाठीमागच्या भागात आपण किती वजा केलं होतं? 3.5 इंच वजा केलं होतं. पण आता आपला पुढचा भाग चालू आहे. आपण पुढच्या भागाचा शोल्डर मायनस चार्ट बघितला तर 1.5 इंच आलं आपलं उत्तर. तर 1.5 इंच वजा करायचं आपल्याला, 1 इंच, अर्धा इंच आणि परत त्याचं आपल्याला अर्ध करायचंय. तर किती आले? 6.75 आले. तर ते 6.75 आपल्याला बंद बाजूकडून ह्या क्रॉस लाईन वरती मार्किंग करायचे. त्याचं 6.75. सेम तेच मार्किंग आपल्याला खालच्या चेस्ट लाईन वर पण करायचंय, 6.75. आणि इथं आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची. ही सरळ लाईन ओढल्याच्या नंतर आपल्याला ह्या लाईनचं सेंटर काढायचंय. आणि सेंटर काढल्याच्या नंतर आपल्याला इथं क्रॉस मार्कचं मार्किंग करायचंय. तर बघा आपली छाती 35 असल्यामुळे आपल्याला इथं क्रॉस मार्कचं मार्किंग पुढच्या साईडला 0.75 करावं लागणार आहे. ज्यावेळेस तुमची छाती 40 इंचाच्या आत असेल तर आपल्याला 40च्या आत असेल तर 0.75 आणि 40 पेक्षा पुढे असेल तर तुम्हाला 1 इंच मार्किंग करायचं इथं. तर मी आता 0.75 केलंय. आता आपल्याला हा पॉइंट सेंटरचा आणि हा क्रॉस मार्कचा आणि ही चेस्ट लाईन हे तिन्ही पॉइंटला जोडून आपल्याला इथं आकार द्यायचा आहे गोल. बघा अशा ठिकाणी मी इथं पुढच्या साईडचा मुंडा आपण काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? ही जी शोल्डर मायनस केलेली शोल्डर आणि 2.5 इंचाचं मार्किंग त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. आणि त्या सेंटर पासून खाली आपल्याला असा टेप ठेवायचा आहे. ह्या सेंटर पासून खाली असा सरळ टेप ठेवायचा आहे. आणि इथं आपल्याला सगळे मार्किंग करून घ्यायचे. तर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचंय. तर गळा आहे 5.5 इंच माझा. नंतर आपल्याला शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग करायचंय. तर माझं इथं शोल्डर ते अपेक्स आहे 9.5 इंच. तर मी इथं त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचंय. शोल्डर ते अपेक्स मध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचंय म्हणजेच 10 इंच. तुमच्या शोल्डर ते अपेक्स मध्ये तुम्हाला अर्धा इंच वाढवून इथं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला इथं पूर्ण उंची, ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच माझी. तर त्याच्यामध्ये 1 इंच वाढवणार आहे, 16 वरती मार्किंग करणार आहे. बघा मी इथं 3 मार्किंग केलेत. इथं गळ्याचं मार्किंग केले, शोल्डर ते अपेक्स आणि पूर्ण उंची. तर मी इथं गळ्याचं जेवढं आहे, माझा गळा 5.5 आहे तर मी 5.5 वरतीच मार्किंग केले. पण शोल्डर ते अपेक्स मध्ये मी अर्धा इंच वाढवले. 9.5 आहे तर मी 10 वरती मार्किंग केले. आणि पूर्ण उंचीमध्ये मी 1 इंच वाढवले म्हणजेच 15 आहे तर मी 16 वरती मार्किंग केले. तर आता ह्या सगळ्या लाईन आता आपल्याला ओढून घ्यायच्यात. ही आपली खालची झाली वेस्ट लाईन म्हणजेच कमरेची लाईन. ही झालं आपला अपेक्स लाईन, शोल्डर ते अपेक्स. आणि ही आपली गळ्याची लाईन. आता त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला? हे वरचा गळा जो आहे तर तो अगोदर आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपला डीप नेक आहे. तर डीप नेक असल्यामुळे आपल्याला इथून वरून मायनस करावं लागते पूर्णच. तर ते आपण पाठीमागच्या भागात जसं मायनस केलं म्हणजेच ही सरळ लाईन आणि हे मायनस केलेली लाईन त्याच्यामधलं अंतर चेक करायचं आपल्याला किती आहे. बघा या ठिकाणी आहे आपलं 1 इंचाला 1 लाईन कमी. तर सेम तेवढंच मार्किंग आपल्याला इथं पण करायचंय. 1 इंचाला 1 लाईन कमी आणि इथं सरळ लाईन ओढायची. आता ही सरळ लाईन ओढल्यानंतर बघायचे आपल्याला ही जी आपली चेस्ट लाईन आहे तर त्या चेस्ट लाईनच्या वरती आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करून इथं अशी पट्टी ठेवायची. आणि पट्टी ठेवल्यानंतर आपल्याला बघायचे आपला गळा ह्या पट्टीच्या खाली आहे का वरती आहे. तर बघा या ठिकाणी माझा गळा जो आहे तो वरच्या साईडला आहे, चेस्टच्या वरच्या साईडला आहे. जर तुमचा गळा ह्या पट्टीच्या खाली असेल तर आपल्याला इथून आणखी 0.25 मायनस करायचे, 0.25. पण आता ह्या पट्टीच्या वरती आहे माझा गळा तर मी या ठिकाणी काहीच मायनस करणार नाही. जेवढं आधी आपण मायनस केले तेवढंच ठेवणार आहे. पण पाठीमागच्या भागात आपण इथं अर्धा इंच वजा केलं होतं पण पुढच्या भागात आपल्याला 0.25 तेवढंच मायनस करायचंय. पण कधी ज्यावेळेस तुमची ही जी गळ्याची लाईन आहे तर ती ह्या पट्टीच्या खाली असेल त्यावेळेस म्हणजे ह्या चेस्ट लाईनच्या खाली असेल त्यावेळेस म्हणजे तुमचा नेक डीप जो आहे गळ्याची खोली जी आहे तर ती जास्त असल्यावरती आपल्याला अजून मायनस करावं लागतं. या ठिकाणी काही गरज नाही. माझा जो गळा आहे तर तो हा चेस्ट लाईनच्या वरतीच आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, रेडी शोल्डरचं मार्किंग करायचंय. तर रेडी शोल्डरचं मार्किंग करण्यासाठी आता या ठिकाणी आपल्याला तयार शोल्डरचं मार्किंग करायचंय. सगळ्यात आधी आपण ही 2.5 इंचाचं मार्किंग केले तर हे आपलं गळ्याचं मार्किंग नाही. आता जे राहणार आहे तर ते आपलं गळ्याचं मार्किंग असणार आहे. बघा रेडी शोल्डर माझे आहे 2.5 इंच म्हणजेच
तयार शोल्डर ब्लाउजची माझी किती आहे 2.5 आहे, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच वाढवून मार्किंग करतो 3.5. आणि मग राहिलेलं जी मार्किंग आहे तर ही झाली आपली गळा रुंदी, ही झाली आपली शोल्डर आणि ही झाली आपली गळा रुंदी. तर ती बघायची आता आपल्याला किती आहे. गळा रुंदी आहे माझी या ठिकाणी 3.25. तर ही गळा रुंदी प्रत्येकाच्या साईजनुसार प्रत्येकाची वेगवेगळी येणार आहे. तर बघा या ठिकाणी माझी किती आली 3.25 आली. तर मी तेवढीच उंची तेवढीच गळा रुंदी खालच्या लाईनवरती पण मार्किंग करणार आहे. आणि जर तुम्हाला गळा जो आहे तर तो पसरून आवडत असेल थोडासा, तर तुम्ही याच्यामध्ये 0.25 अर्धा इंच वाढवू पण शकता आणि बाहेरच्या साईडला मार्किंग करू शकता. पण या ठिकाणी आज माझा चौकोनी गळा आहे, तर मी वरती जेवढं अंतर आहे तेवढंच मी इथं ठेवणार आहे आणि या ठिकाणी सरळ लाईन ओढून घेणार आहे. तर हा झाला आपला चौकोनी गळा. आणि जर तुम्हाला गोल वगैरे गळा द्यायचा असेल तर तुम्हाला ह्याच्यातूनच गोल आकार द्यायचा आहे, तर तुमचा गोल गळा तयार होतो. वेगवेगळ्या गळ्याचे आकार तुम्हाला ह्या चौकोनात द्यायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे आपला वरची साईड जी आहे ती पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली टक्सचं मार्किंग करायचंय. तर टक्सचं मार्किंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग आपल्याला बघायचंय. तर या ठिकाणी माझं अपेक्स टू अपेक्स आहे 8 इंच, तर 8 इंचाचं मी अर्ध करणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अपेक्स टू अपेक्सचं अर्ध करायचंय. माझं 4 आलंय, तर मी बंद बाजूकडून 4 वरती मार्किंग करणार आहे. तुमचं तुम्हाला मोजायचंय अपेक्स ते अपेक्स किती आहे आणि ते मार्किंग तुम्हाला इथं मार्किंग करायचंय. अपेक्स टू अपेक्सचं अर्ध करून मी या ठिकाणी इथं मार्किंग केले. आता मी याच्यातून पण अर्धा इंच वजा करणार आहे, म्हणजेच 4 आले तर 4 मधून अर्धा इंच वजा केल्यावर किती राहिलं 3.5 राहिलं. तर ते 3.5 मी खालच्या लाईनवरती मार्किंग करणार आहे. म्हणजेच बघा हे जेवढं आहे तर त्याच्यातून अर्धा इंच कमी करून मी इथं मार्किंग केले. आता याच्या पुढे आपल्याला चेस्टचं म्हणजे टक्सचं मार्किंग करायचंय. तर हा जो डाट आहे तर डाट घ्यायचंय, तर ते डाटचं जे मार्किंग आहे तर ते प्रत्येकाच्या साईजनुसार आपल्याला वेगवेगळं करायचं असते. बघा तुमची चेस्ट म्हणजे इथं चेस्ट आहे, तर तुमची चेस्ट जर 28 पासून 35.75 असेल तर तुम्हाला 2.5 इंचाचा टक्स घ्यावा लागतो. 36 पासून पुढे 44.75 पर्यंत असेल तर तुम्हाला 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आणि 45 पेक्षा जास्त असेल म्हणजे सगळ्यात मोठी साईज झाली तर तुम्हाला 3.50चं मार्किंग करायचं, म्हणजे 3.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी माझी चेस्ट आहे 35, तर माझी कुठली लाईन मध्ये येते 28 ते 35.75 म्हणजे 35 हे लाईन मध्ये येते. मला कितीचा 2.5 इंचाचा टक्स घ्यावा लागेल. तर आता हे मार्किंग केले तर तिथून पुढे आपल्याला 2.5 इंचाचं मार्किंग करायचंय अशा प्रकारे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं कमरेचं मार्किंग करायचंय. तर कमरेचं मार्किंग आपण कसं करतो, तर कंबरेचा डायरेक्ट चौथा भाग करतो. म्हणजेच आता माझी कंबर आहे 28 इंच, 28चा चौथा भाग किती आला 7. 28चा चौथा भाग येते 7 इंच. तर मी सगळ्यात आधी इथं 7 वरती मार्किंग करणार. 7 वरती तुम्हाला एकदम छोटंसं मार्किंग करायचंय, तुम्हाला कळेल एवढंच. हे 7 इंचाचं मार्किंग झालं. त्याच्या पुढे आपल्याला ह्या मार्किंगच्या पुढे म्हणजेच हे झालं 7 इंचाचं मार्किंग. म्हणजे 7 म्हणजे तुमचं वेगवेगळं येणार आहे. हे झालं आपलं कमरेचं मार्किंग झालं. त्याच्यानंतर आपल्याला हा टक्स आम्ही कितीचा घेतलाय, हा 2.5 इंचाचा टक्स घेतलाय. तुमच्या साईजनुसार तुम्हाला जेवढा टक्स घ्यायचाय तर तो तुम्हाला बघायचाय तुमचा किती आहे आणि ते मार्किंग तुम्हाला ह्या मार्किंगच्या पुढे करायचंय. कमरेचं जे मार्किंग केलंय तिथून पुढे. आता बघा माझा 2.5 आहे तर मी ह्या पॉइंटच्या पुढे 2.5 इंच मोजणार. 2.5 म्हणजे आता हे आपलं फायनल कमरेचं मार्किंग झालं. आता आपल्याला इथं जेवढी 1.5 इंच मार्जिन ठेवली आहे तेवढीच 1.5 इंच मार्जिन खाली पण ठेवायची. आणि आता ह्या 2 लाईन सगळ्या लाईन जोडून घ्यायचे. बघा काय केलं आपण, कमरेचं मार्किंग लक्षात घ्यायचंय तुम्हाला. तर कमरेचं काय केलं आपण, आधी कंबर चौथा भाग केला आणि इथं मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर आपण हा टक्स केवढा घेतलाय, जर तुम्ही 3 इंच घेतला तर तुम्हाला ह्या पॉइंटच्या पुढे 3 इंचावर मार्किंग करायचंय आणि परत मग 1.5 इंच मार्जिन ठेवून जोडून घ्यायचंय. अशा प्रकारे कमरेचं मार्किंग झालेलं आहे. तर आता आपल्याला हे 3 पॉइंट जोडून घ्यायचे टक्सचे. तर सगळ्यात आधी हा टक्सचा पॉइंट आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे आणि हा पण पॉइंट आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे. तर हा झाला आपला टक्स. तर ह्याला आपल्याला थोडासा शेप द्यायचा आहे. तर तो शेप देण्यासाठी आपल्याला ह्या लाईनचं म्हणजे ही जी बाहेरची लाईन आहे आपली, ही बाहेरची क्रॉस लाईन, तर तिला आपल्याला त्या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. त्या लाईनचं सेंटर काढायचं आहे आणि त्या सेंटरचं पण परत सेंटर काढायचं आहे.
आणि त्याच्यानंतर अपेक्स पॉइंट आणि हा सेंटर, त्याचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे. अशा प्रकारे. तर आपण पूर्ण ह्या लाईनचा सेंटर काढला, परत ह्या दोन्हीचा पण सेंटर काढला आणि ह्या दोन्हीचा पण सेंटर काढला. तर आता खालून जी पहिलं मार्किंग येते आपलं, ह्या कमरेच्या लाईन पासून जे खालून पहिलं मार्किंग येते, तर तिथं आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि बाहेरच्या बाजूला अर्ध्या इंचावर मार्किंग करायचंय. बघा, टेप जो आहे तो आपल्याला अगदी सरळ ठेवायचा आहे असा, म्हणजे ही जी मोठी लाईन आहे आपली टेपवरची लाईन आणि आपली खालची लाईन मॅच झाली पाहिजे. आणि असं ठेवून आपल्याला बाहेरच्या साईडला अर्धा इंच, परत त्याच्यावरती आपल्याला 0.25 असं मार्किंग करायचंय. इथं अर्धा इंच करायचं आणि या सेंटरला आपल्याला 0.25 मार्क करायचं. आणि त्याच्यानंतर मी पॉईंट कसे जोडते बघा. हा पॉईंट आपल्याला खाली चेस्ट लाईन, कमरेच्या लाईनवरती जोडायचा आहे आणि परत हा पॉईंट ह्या पॉईंटला जोडायचा आहे आणि हा ह्याला. अशा प्रकारे जोडून घेतलाय. तर बघा, इथं थोडंसं आपल्याला आतल्या साईडनं आकार द्यायचा आहे, गोल गोल असा. आणि इथं पण जर तुमचं टोक तयार झालेलं असेल तर ते पण तुम्हाला इथं थोडंसं गोल आकार द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आकार देऊन झालाय. तर आपण मोजून घेऊ तर की दोन्ही साईडचे टक्स जे आहेत तर ते आपल्या सेम आलेत का. तर बघा, या ठिकाणी किती आहे, 6. तर माझा ही लाईन किती आहे, 6 इंच आहे. तर आपल्याला ही लाईन पण 6च आहे ते चेक करायचंय. तर ते कसं करणार, सेंटर पासून जसा जसा आपला टक्सचा आकार जाते तसा तसा आपल्याला टेप वळवत चालायचंय आणि जिथं 6 इंच येते तर तिथं आपल्याला मार्किंग करायचंय. तर बघा, या ठिकाणी 6 इंच आले, इथं आले, म्हणजेच एवढा टक्स आपला जास्त आहे ह्या लाईन पेक्षा. तर हे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला मोजायचंय की हे अंतर किती आहे. तर किती आहे, या ठिकाणी अर्धा इंच आहे. त्याचा अर्धा इंच मी बंद बाजूकडून वरच्या साईडला पण अर्धाच इंच मार्किंग करणार आहे. का करणार आहे, कारण हे अंतर अर्धा आहे म्हणून. आणि तेच मार्किंग आपल्याला ही जी आपली चेस्टची लाईन आहे त्या चेस्टच्या लाईन पासून खाली मार्किंग करायचे अर्धा इंचच. नंतर तिसरं मार्किंग जे आहे तर ते आपल्याला हे जे अर्धा आहे तर त्या अर्ध्याचं आपल्याला डबल करायचे, म्हणजेच 1 इंच. आणि हे 1 इंच आपल्याला फिटिंगच्या साईडला खालून वरच्या साईडला करायचं. इथं काय केले आपण, डबल केले, ह्या मार्किंगचं डबल केले. जर तुमचं इथं समजा अर्धा इंचाला एक लाईन कमी येऊ शकतं, म्हणजेच अर्धा इंचाला एक लाईन कमी म्हणजे छोटे छोटे 3 लाईन पण येऊ शकतात, किंवा मग तुमचं अर्ध्याच्यावर एक लाईन 0.75 पण येऊ शकतं. ह्याच्यापेक्षा जास्त तुमचं माप येऊ शकत नाही. 1 इंच 1.5 इंच असं पुढे जाऊ शकत नाही. फार फार तर किती येईल, अर्धा इंचाला एक लाईन कमी किंवा अर्धा इंचाच्या वर एक लाईन 0.75 पर्यंत. जेवढं तुम्हाला तुमचं मार्किंग इथं येतंय तर त्याचं डबल करून इथं करायचंय. आणि जेवढं इथं आहे तेवढंच इथं मार्किंग करायचंय आणि इथं मार्किंग करायचंय. आता हे सगळे पॉईंट आपण जोडून घेऊ. तर हे बंद बाजूचं ह्या साईडला असं जोडायचंय. हा पॉईंट आपल्याला फिटिंगच्या साईडच्या लाईनला जोडायचंय. आणि ही जी चेस्ट लाईनच्या खालची जी लाईन आहे तर तिथं आपल्याला पट्टी ठेवायची आहे. तर पट्टी कशी ठेवायची बघा, हे जे पट्टीचं साईडचं टोक आहे तर ते साईडचं टोक आणि ही आपली फिटिंगची लाईन, तर हे दोन्ही लाईन आपल्या अशा मॅच झाल्या पाहिजेत, ह्या अशा मॅच झाल्या पाहिजेत. आणि तुमची ही पट्टी ह्या साईडनं जरी अशी क्रॉस जरी जात असेल तरी चालेल, परंतु या ठिकाणी ही जी पट्टी आहे आणि फिटिंगची लाईन जी आहे तर ती मात्र आपली सरळ असली पाहिजे. आणि तशी सरळ ठेवल्याच्या नंतर इथं आपल्याला साईडला जोडून घ्यायचे. असं अशा प्रकारे लाईन ओढून झाल्यानंतर हा आपला खालचा जो टक्स आहे, एक छातीचा टक्स, तो आपला कम्प्लीट झालेला आहे. आता आपल्याला इथं मोंड्याचा टक्स द्यायचा आहे, म्हणजेच आपल्या काखेमध्ये ज्या घड्या वगैरे येतात, क्रीज येतात छोट्या छोट्या, तर त्या क्रीज येऊ नये म्हणून आपल्याला इथं काखेत पण आपल्याला एक टक्स घ्यायचा असतो. म्हणजेच हे आर्महोल आहे, आर्महोलचा पण एक डाट घ्यायचा असतो. तर तो आर्महोलचा डाट किती घ्यायचा, तर जेवढा आपला कमरेचा टक्स आलाय, छातीचा टक्स आलाय, किती आलाय माझा 2.5 इंच, तर त्याचं अर्ध करायचं आहे. म्हणजेच जर तुमचा इथला छातीचा टक्स 3 इंचाचा असेल तर तुम्हाला 3चा अर्ध करायचंय. माझा 2.5 इंचाचा आहे तर मी 2.5 इंचाचा अर्ध करणार. 2.5 इंचाचा अर्ध येते 1.25. तर हे 1.25 मी ही जी आपली छातीची लाईन आहे तर त्या छातीच्या लाईनवरून वरती मोंड्याच्या आकाराला वरती मोजणार आहे. म्हणजे अशा प्रकारे वरच्या साईडला 1.25 मार्किंग केलं मी. आता 1.25चं पण अर्ध करायचंय. 1.25चं अर्ध म्हणजेच बघा अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन येते बघा, अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन. तर ते मार्किंग आपल्याला ह्या मार्किंग पासून पुढे वरच्या साईडला करायचंय. म्हणजे इथं काय केलं आपण, छातीचा टक्स आहे तर त्याचा अर्ध केलं आणि
1.25 आलं तर ही जी आपली छातीची लाईन आहे तर तिथून वरती 1.25 मार्क केलं, त्याचं परत अर्ध करून ते मार्किंग इथं केलं. आता हा पॉइंट आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे. अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे आणि मग नंतर त्याच्या खाली आपल्याला हा जो आपला गोल आहे मुंड्याचा आकार, तर त्या मुंड्याच्या आकारापासून अर्ध्या इंचावरती मार्किंग करायचे. असं छोटे छोटे डॉट द्यायचे आणि हे जे आपण डॉट दिलेत तर तिथून खाली तसंच त्या डॉट वरतीच आपल्याला आडवं चेक करायचंय. असं 1.25. 1.25 का घेतला मी? कारण छातीचा टक्स 2.5 इंचाचा आहे म्हणून 1.25 वर मार्क केलं आणि आता हा पॉइंट अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे आणि ही लाईन थोडीशी मुंड्याच्या बाहेर जाऊ द्यायची. आता आपल्याला चेक करायचे ही लाईन आणि ही लाईन सेम आहेत का. बघा ही लाईन किती आहे माझी 5.75 आहे, तर सेम तेवढंच मार्किंग मी ह्या लाईनवर पण करणार 5.75. तर इथं आलंय. आता हा पॉइंट आपल्याला इथं खालच्या साईडला जोडायचा आहे. तर तो कसा जोडणार आपण? ही जी पट्टी आहे तर ती पट्टी आपल्याला ह्या पॉइंट जवळ ठेवायची. पण ठेवत असताना लक्षात घ्यायचंय की ही जी आपल्या पट्टीची साईड आणि बाहेरची फिटिंगची साईड तर ह्याच्यातलं अंतर आपलं सेम आहे का. बघा इथं आपलं जास्त आहे, इथं आपलं कमी आहे, तर ते तसं नसायला पाहिजे. आपल्याला असं ऍडजस्ट करायचंय आणि सेम करून घ्यायचंय. आणि सेम झाल्याच्या नंतर बघा या ठिकाणी सेम झाल्याच्या नंतर इथून आपल्याला उभी लाईनचे ओढायचे. म्हणजेच आपण इथं काय केलं, इथं एक छोटासा चौकोन तयार केला, म्हणजेच इथं थोडासा अँगल तयार केला. तर ह्या अँगलमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे. कुठले कुठले पॉईंट पकडायचे आता बघा या ठिकाणी हा पॉईंट आणि हा आतला पॉईंट. तर ह्याच्यामध्ये आपल्याला इथं गोल आकार द्यायचा आहे, म्हणजेच हे आपला नवीन मुंड्याचा आकार झाला. तर छोटा आकार देण्यासाठी छोटी साईड वापरायची आर्महोलची, फ्रेंच कर्वची. बघा या ठिकाणी मी इथं छोटासा गोल आकार दिलाय. तर बघा अशा प्रकारे. आणि आता एवढं सगळं मार्किंग झाल्यानंतर आपली जी शोल्डर जी असते ती शोल्डर जी आहे तर बघा या ठिकाणी तुमचा 0.25 मायनस जरी झाला असेल तरी सुद्धा इथं तुमची सरळच लाईन असणार आहे. तर ती सरळ लाईन न ठेवता थोडीशी आपल्याला क्रॉस ठेवायची. किती ठेवायची तर 0.25 इथून खाली आपल्याला मायनस करायचंय, म्हणजे मार्किंग करायचंय. आणि ते मार्किंग आपल्याला शोल्डरच्या लाईनला जोडायचे क्रॉसमध्ये अशा प्रकारे. म्हणजेच आपण काय केलं, शोल्डर थोडीशी क्रॉस केली. आणखी एक महत्वाची गोष्ट तर बघा सगळ्यात हा प्रिन्सेस कट ब्लाउज करणार होता आपण आणि ह्या ब्लाउजला आपण पाठीमागचे हुक करणार आहेत. म्हणजे मी या ब्लाउज मध्ये पाठीमागचे हुक करणार आहे. जर तुम्हाला पुढचे हुक करायचे असतील तर तुम्हाला इथं पुढी अपेक्स पॉइंटच्या ह्या अपेक्स लाईन वरती पण एक टक्स घ्यायचा असतो. कधी ज्यावेळेस तुम्हाला पुढचे हुक करायचे असतात त्यावेळेस. जर तुम्हाला पुढचे हुक करायचे असतील तर बघा इथं टक्स कसा घ्यायचा आहे. तर ह्या अपेक्स लाईनच्या इकडं 0.25 आणि ह्या अपेक्स लाईनच्या खाली 0.25 असं मार्किंग करायचंय. म्हणजेच सगळा मिळून आपला टक्स जो आहे तो अर्ध्या इंचाचा झाला पाहिजे. म्हणजे 0.25 वर आणि 0.25 खाली अशा प्रकारे 2 मार्किंग करून आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचे आहेत ते पॉइंट. तर आता आपण ह्याचं कटिंग करूयात. खालचं मायनस केले त्याच्यानंतर ही फिटिंगची साईड. सध्या आपल्याला इथे आर्महोल जो आहे तो रफच कट करायचा बाहेरच्या साईडनी. ठिकाणी आपण हे जे क्रॉस लाईन शोल्डरची क्रॉस लाईन ओढली तर तिथून सुरुवात करायची. वरचं सगळं आपल्याला मायनस करायचंय. आता त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला हा खालचा छातीचा टक्स कट करायचा आहे. आता आपल्याला हा जो आर्महोलचा मुंड्यातला जो टक्स आहे तर त्याला आपल्याला मायनस करायचा आहे. तर ते कसं करणार, त्याला आपल्याला फोल्ड करायचंय. तर कसं फोल्ड करायचं, ही जी वरची लाईन आहे तर त्याला आपल्याला असं बोटाने आधी आपल्याला हाताने असं फोल्ड करायचंय. आणि असं फोल्ड केल्यानंतर हा पॉइंट आपल्याला ह्या पॉइंटवर ठेवायचा आहे असा. आणि अशा प्रकारे हा पूर्ण टक्स जो आहे तर तो आपल्याला मायनस करायचा आहे. बघा अशा पद्धतीने असं फोल्ड केले मी आणि ह्या पॉइंट वरती ठेवले, असं मायनस केलं. तर आपल्याला इथं सेलो टेप पण लावून तुम्ही ह्याला सिक्युअर करू शकता किंवा टाचणी पण लावून ठेवू शकता. इथं अशा प्रकारे आपण हा टक्स मायनस केला तर आपला जो मुंड्याचा आकार जो आहे तो
अशा प्रकारे तयार झालेला आहे. जो आपण नवीन आकार दिला होता छोटा, तर तो आणि हा आकार असं जुळून झालेला आहे. आता आपल्याला हा आकार कट करायचा आहे. खालच्या लाईन पासून सुरुवात करायची. तर अशा प्रकारे आपण मुंडा कट करून झालेला आहे आपला. तर बघा या ठिकाणी तुम्हाला हा टक्स पण मायनस करायचा आहे. असं एक साइडची लाईन कट करून तुम्ही त्याला असं मायनस करू शकता. हे बघा खालच्या साईडला जाऊ द्यायचं पार्ट हा. असं एकच लाईन कट केली आहे मी आणि त्या लाईनला मी असं कट करून खालच्या साईडला जाऊन असं जुळवणार. तर अशा प्रकारे मी हा जो टक्स आहे तर तो मायनस केलाय आणि आता इथं आपण असं टेप लावून हा टक्स पण आपला मायनस होतो. पण या ठिकाणी माझा जो आहे तर तो पाठीमागची हुक आहे, तर मी या ठिकाणी मायनस करणार नाही. तर बघा आतापर्यंत जे मार्किंग होतं, जे कटिंग होतं, तर ते सगळं मार्किंग कटिंग हे आपलं वन टक्स ब्लाउज प्रमाणेच होतं. म्हणजेच हा आपला वन टक्स ब्लाउजचं पॅटर्न तयार आहे. तर आता ह्या वन टक्स ब्लाउजच्या पॅटर्नलाच आपल्याला प्रिन्सेस कट बनवायचंय. तर तो आता आपण प्रिन्सेस कट कसा बनवायचा तर तो बघूयात. तर ही जी आपली मायनस केलेली लाईन आहे तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचा या लाईनचा. तर तो सेंटर आपण अशा प्रकारे सेंटर काढायचा आहे. फोल्ड करायचं याला आणि इथं मार्किंग करायचं. आणि हा सेंटर काढल्यानंतर आपल्याला असा आडवा टेप ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला मोजायचे किती 0.25 च्या वर एक लाईन, म्हणजे अर्ध्या इंचाला एक लाईन कमीच मार्किंग करायचे. मार्किंग केल्यानंतर आपल्याला हा जो मोंड्यातला हे जे मार्किंग आहे ही लाईन आहे तर तिथून खाली आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायचंय. बघा अशा पद्धतीने ती अर्धा इंच, इथून खाली अर्धा इंच आणि ह्या लाईनचा सेंटर करून वरच्या साईडला अर्धे 0.25 च्या वर एक लाईन. आणि हे दोन मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे तो गोल आकार द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला फ्रेंच कर्व वापरायचा आहे. तर तो कसा ठेवायचा तर ही जी गोल साईड आहे आपली गोल साईड तर ती आपल्याला अपेक्स पॉइंटच्या तिथे ठेवायची आणि हे जे आपलं टोक आहे तर ते आपल्या मुंड्याच्या साईडला गेलं पाहिजे. अशा पद्धतीने ठेवला तर तुमचा शेप जो आहे तर तो परफेक्ट द्यायला येतो तुम्हाला. आणि त्याला आता आपल्याला असं फिरवत फिरवत सेट करायचंय हे पॉइंट. बघा जर तुमचं या ठिकाणी हे इथलं जे टोक आहे तर ते थोडंसं आतून जरी आली ना लाईन ही तरी चालणार आहे, कारण हे आपल्याला टोक जे आहे तर ते पूर्ण मायनसच करायचंय. तर अशा प्रकारे हा आपला प्रिन्सेस कटचा आकार झालेला आहे देऊन. तर त्याला आता आपण कट करूयात. तर बघा हे जे आहे तर ते हे पण आपल्याला साईडला काढायचं नाही. जशाला तसं आपण सेलो टेप लावून चिपटवून ठेवलेलं आहे ते तसंच ठेवायचंय. आणि हे इथलं पण हे जे टोक आहे तर ते पण टोक आपल्याला इथं असं व्यवस्थित सेलो टेप लावून त्याला सिक्योर करायचं आहे. त्याला काढायचं नाही. आपले प्रिन्सेस कटचा ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे. बघा जर वन टक्स ब्लाउज वरून आपल्याला प्रिन्स कट ब्लाउज करायला फक्त 1 मिनिट लागलाय. म्हणजेच तुम्हाला वन टक्स ब्लाउजचं मार्किंग करता आलं पाहिजे, परफेक्ट मार्किंग करता आलं पाहिजे. आणि वन टक्स ब्लाउज वरती आपण पॅक नेक, डीप नेक सगळ्या प्रकारचे गळे आपण शिकलो आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. म्हणून तुम्हाला हा जो कोर्स जो आहे तर तो तुम्हाला पहिल्या दिवसापासून सुरू करायचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून हा कोर्स शिकायला चालू करायचा आहे. म्हणजे तुम्हाला जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या सोप्या वाटत जाणार आहेत. कट ब्लाउज आहे तर त्या प्रिन्स कट ब्लाउजला तुम्हाला पॅक नेक मध्ये सुद्धा तुम्हाला शिवता येतं आणि डीप नेक मध्ये सुद्धा तुम्ही शिवू शकता. कारण पॅक नेकचं मार्किंग कसं करायचं ह्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. वन टक्स ब्लाउज दोन्ही साईडचे गळे पॅक असल्यावर वन टक्स ब्लाउजचं मार्किंग कसं करायचं तर तो व्हिडिओ तुम्ही बघून वन टक्स ब्लाउज कट करू शकता. आणि वन टक्सचं मार्किंग झाल्यानंतर तुम्ही त्याला असा आकार देऊन प्रिन्स कट करू शकता. तर आता हे दोन पार्ट आपले पुढचे पार्ट तयार आहेत. तर आता आपण पाठीमागच्या पार्टचं कटिंग करूयात. तर हा आपला पाठीमागचा भाग आहे. तर सगळ्यात आधी काय करायचंय आपल्याला हा जो आपला प्रिन्स कट आहे तर त्याला घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपला डीप नेक असतो तर त्यावेळेस आपल्याला ही जी चेस्ट लाईन आहे तर तिथून खाली आपल्याला एकच लाईनचं मार्किंग करायचंय. फक्त एक लाईन, टेपवरची एक लाईन छोटी अशा प्रकारे. आणि नंतर आपल्याला तिथं हा जो पार्ट आहे तर तो पार्ट मॅच करायचा आहे. आणि ही फिटिंग आणि ही साईड ही बाहेरची फिटिंगची लाईन आपल्याला मॅच करायची अशा पद्धतीने.
आणि हा अशा पद्धतीने पार्ट ठेवून घ्यायचा. बघा ही जी बाहेरची फिटिंगची लाईन आणि ह्या पार्टची जोडायची आपल्याला एकाला एक. आणि हे वरचं अंतर जे आहे ते आपलं एक लाईनच राहिलं पाहिजे. आणि असं ठेवून घेतल्यानंतर आपल्याला आखून घ्यायचंय. ही वरचा आकार पण जसा जातोय तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि खालचा आकार पण आपल्याला जसा जातोय तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे. आता हे आखून घेतल्यानंतर हा जो मोंड्याचा आकार आहे तर तो आपल्याला ह्या लाईनला जोडायचा आहे. आणि नंतर खाली इथून जेवढं अंतर आहे तेवढं मोजायचं आपल्याला किती आहे. बघा अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन आहे तर तेवढंच अंतर मी बंद बाजूने पण करणार आहे. अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन आणि मी सगळ्यात आधी सरळ लाईन घेऊन घेणार आहे. तर बघा आता आपण उंची चेक करूयात. माझी उंची किती आहे 13.5 आहे. तर आपण आपली उंची चेक करूयात किती आली या ब्लाऊजची. तर या ठिकाणी बघा 14.25 आली आहे. तर बघा माझी उंची माझ्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. तर 13.5 तर पण त्याच्यामध्ये आपण शिलाईचं 1 इंच वाढवलं तर 14.5 म्हणजे मला ह्या ब्लाऊजची उंची 14.5 असायला पाहिजे होती. परंतु माझी थोडीशी कमी चाललेली आहे. 0.25 ही उंची कमी चाललेली आहे. पण ज्यावेळेस आपला डीप नेक ब्लाऊज असतो तर त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच 1 इंच जर उंची कमी झाली तरी सुद्धा आपल्याला हा ब्लाऊज हा परफेक्ट बसतो. त्याच्यामुळं या ठिकाणी हे मार्किंग करून झालेलं आहे माझं. आता आपल्याला इथं रेडी शोल्डरचं मार्किंग करायचंय म्हणजे तयार शोल्डर. तर तयार शोल्डर किती होती आपल्या ब्लाऊजची आपल्याला अंगावरचं माप घेताना तर 2.5 इंच आहे माझे रेडी शोल्डर. तर त्याच्यामध्ये मी 1 इंच वाढवणार आहे. 3.5 वरती मी इथं मार्किंग करणार आहे. ही झाली आपली शोल्डर. आणि ह्या शोल्डरचं मार्किंग झाल्यानंतर जे आपलं राहतं तर ती असते आपली गळारुंदी. सगळ्यात आधी आपण 2.5 इंचाचं जे मार्किंग करतो तर ती आपली गळारुंदी नसते. ही जी आता आपण मार्किंग केलंय हे जे राहिले तर ही आपली गळारुंदी आहे. आणि ही गळारुंदी प्रत्येकाची वेगवेगळी राहणार आहे. तर बघा या ब्लाऊजमध्ये आपण हा जो खालचा बेल्ट जो आहे हा जो बेल्ट आहे तर तो आपला 2 इंचाचा आहे. तर आपण बेल्टचं पण मार्किंग करू शकतो आधी. तर 2 इंचाचा आहे तर या ठिकाणी आपल्याला शिलाईचं 1 इंच वाढवायचंय 3 इंच. तर 3 इंचावरती इथं मी मार्किंग करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बेल्टचं मार्किंग केलं आणि इथं मी सरळ लाईन ओढून घेणार आहे. आणि मग नंतर आपल्याला मोजायचंय गळारुंदी किती राहिली आपली 2.25 राहिली. तर बघा 2.25 जर तुम्हाला गळा 2.25 पण तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे. आणि जर तुम्हाला गळा थोडासा पाठीमागचा गळा थोडासा असा बाहेरच्या साईडनं पसरून किंवा मटका गळा असू दे तुमचा तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी 2.25 आले तर तुम्ही या ठिकाणी अर्धा इंच 0.25 अर्धा इंच तुम्ही वाढवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं बाहेर जायचं आहे तर तुम्ही तेवढं जाऊ शकता. तर बघा या ठिकाणी मी अर्धा इंच बाहेर जाणार आहे म्हणजे 2.25 आले तर मी या ठिकाणी 2.75 मार्किंग करणार आहे म्हणजेच इथं. आणि आता हा पॉइंट वरच्या गळारुंदीला जोडणार आहे अशा प्रकारे. आणि आता ह्याच्यामध्ये मी आता माझा जो गळ्याचा आकार आहे तर तो मी या ठिकाणी देणार आहे. तर ह्या गळ्याचा आकार मी गोलच ठेवलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही तुम्ही ठेवू शकता. आणि इथं फ्रेंच कर्वचं आणि अशा प्रकारे फ्रेंच कर्व ठेवून मी इथं गोल आकार देणार आहे. तर हे झालं आपलं गळ्याचं मार्किंग. आता आपण ह्या पार्टचं कटिंग करूयात. तर हे पूर्ण खालचं सगळं मायनस केलेलं आहे आपण. तर इथून सुरुवात करायची कटिंग करायला. तर अशा प्रकारे आपले हे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पाठीमागचा पार्ट आहे आणि हे 2 आपले पुढचे पार्ट आहेत. तर बघा ह्या ब्लाऊज मध्ये मला पाठीमागचे हुक करायचे म्हणून मी इथं अर्धा इंचाचं मार्जिन वाढवणार आहे. ह्या साईडला अर्धा इंचाचं मार्जिन वाढवणार आहे. आणि जर तुम्हाला पुढचे हुक करायचे असतील तर तुम्हाला काय करायचंय गळ्याची जी साईड आहे आपली ही तर ह्या साईडला तुम्हाला 0.5 म्हणजेच अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे तुम्हाला. ह्या साईडला सगळ्यांनी अर्धा इंच मार्जिन वाढवायचंच आहे कंपल्सरी. आणि हा प्रिन्सेस कट भाग ह्याला पण आपल्याला जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे. तर तुम्ही मार्जिन कुठं कुठं वाढवणार
पूर्ण ह्या साईडला पण मार्जिन वाढवायचंय, ह्या साईडला पण अर्धा इंच मार्जिन वाढवायचंय. आणि जर तुम्हाला पुढचे हुक करायचे असतील तर तुम्हाला ह्या साईडला पण अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यावं लागणार आहे कपड्यावरती मार्किंग करताना. तर बघा ह्या सगळ्या पार्टचं आपण कपड्यावरती ठेवून मार्किंग करणार आहोत, त्याचं पूर्ण स्टिचिंग करणार आहोत. पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्येच म्हणजे पार्ट 2 मध्ये आपण ह्या ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं, शिवायचा कसा ते शिकणार आहोत. आणि त्याचा आपण फायनल फिटिंग, फायनल लुक सुद्धा आपण ह्या ब्लाऊजचा बघणार आहोत. थोडं तुम्हाला समजत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. आणि जर तुम्हाला कुठल्या अडचणी, कुठला पॉईंट जर तुम्हाला समजलेला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता.